अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धनश्रीज पॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, गिरनार परिक्रमा 2023चा व्हिडिओ पार्ट 1 आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तो व्हिडिओ पहा. म्हणजे गिरनार परिक्रमेचे भाग 1 आणि भाग 2 असे व्हिडिओ आहेत. मोठा व्हिडिओ झालेला आहे म्हणून त्याचे 2 भाग केलेले आहेत. पण व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला गिरनार परिक्रमा कशी असते, रस्ता कसा आहे, सर्व काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि गिरनार परिक्रमा का करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यात संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यात फक्त माहितीचा व्हिडिओ आहे, तो पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, त्याचं महत्त्व लक्षात येईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष परिक्रमा कशी असते हे पाहायला मिळणार आहे. जय गिरनारी. शक्य झाल्यास मुक्काम करा, नाहीतर तुम्ही पूर्ण परिक्रमा एका दिवसातही करू शकतात. पहाटे 6 वाजता सुरुवात केलेली आम्ही गेल्या वर्षी. तर रात्री 9:30 ते 10 पर्यंत आम्ही गिरनार म्हणजे तलेटीमध्ये पोचलेलो. परिक्रमा पूर्ण करून घेतलेली महाराजांनी. आता ह्या वर्षी महाराज काय आमच्याकडून करून घेणार आहेत ते फक्त महाराजांनाच माहीत. आम्ही तर तयारी ठेवली आहे, बाकीचं पुढचं महाराज पाहतील. चला, जय गिरनारी. तर पहा, श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या ग्रुप सोबत आम्ही कायमस्वरूपी यात्रेला जात असतो. तुम्हालाही ह्या ग्रुप सोबत यात्रा करण्याची इच्छा असेल तर 4ही दादांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही यात्रेत सहभागी होऊ शकता. जय गिरनारी. असं हे गिरनार जंगल आहे. ही परिक्रमा 38 किलोमीटरची असते. तलेटीपासून सुरुवात करून पुन्हा आपल्याला त्याच ठिकाणी यायचं असतं. आणि परिक्रमेला सुरुवात करण्यापूर्वी जे गेट होतं, मेन गेट, एंट्री केली आपण, त्या ठिकाणी देखील मी शूट घेतलेलंच आहे. तिथे नमस्कार करायचा, त्यानंतर परिक्रमेला सुरुवात करायची. तिथली धूळ आपल्या माथ्याला लावायची, महाराजांना विनंती करायची आणि परिक्रमेला सुरुवात करायची. गणपती बाप्पा मोरया बोलायचं आणि आपल्या कुलस्वामिनीला स्वरून कुलस्वामिनी मातेचं नामस्मरण करायचं. महाराजांना सांगायचं की आता तुम्ही पाहणार आहात, आमच्याकडून करून घ्या. आणि महाराज नक्कीच आपल्याकडून करून घेत असतात. करता करविता स्वामी आहेत श्री गुरुदेव दत्त. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर देखील जेव्हा आपण त्या गेटमधून बाहेर पडतो, पूर्ण झाल्यानंतर परिक्रमा, तर तेव्हा देखील तिथली जी धूळ आहे ती आपल्या माथ्याला लावायची आहे. कारण लाखो दत्त भक्त गिरनार परिक्रमा करत असतात आणि अशा या पवित्र तीर्थक्षेत्री, पवित्र ठिकाणी एवढ्या दत्त भक्तांच्या चरणांची धूळ आपल्या माथी जरूर लावायची आहे. जय गिरनारी. तुम्ही पाहू शकतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण परिक्रमा करत असतात. महाराजांची कृपा असेल आपल्यावर तर सर्व काही शक्य होत असतं. तुम्ही पाहू शकतात किती लहान लहान मुलं आहेत. जय गिरनारी बाबू. जय गिरनारी बोलो. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी बोल. व्हिडिओ उतरे. जय गिरनारी. जय गिरनारी बोल. जय गिरनारी. चलो, जय गिरनारी. जय गिरनारी. गेल्या वर्षी तर अगदी लहान बाळाला झोळीमध्ये घेऊन त्यांनी परिक्रमा केलेली. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी बहन. जय गिरनारी. जय गिरनारी. गिरनारी महाराज की जय. कितना 100 वर्षाच्या आहेत ह्या आजी. जय गिरनारी. जय गिरनारी. अशा दत्तभक्तांकडे बघून आपल्यालाही उत्साह येत असतो. जय गिरनारी. 100 वर्ष. छोटी लेके जय गिरनारी. जय गिरनारी. गिरनार परिक्रमा ही वर्षातून एकदाच होते. गिरनार परिक्रमेविषयी सविस्तर मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला
जो परिक्रमेचा भाग 1 आहे तर तो काहींनी पाहिलेला नसतो, त्यामुळे त्यांना असं वाटतं की अर्धवट माहिती सांगितलेली आहे. पण गिरनार परिक्रमेची तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तर गिरनार परिक्रमा ही वर्षातून एकदाच होते, ती देखील कार्तिक एकादशीपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंतच आपण परिक्रमा करू शकतो. परिक्रमा म्हणजे गिरनार पर्वत आपल्या उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा करणं, याला परिक्रमा म्हणतात. आणि दत्तचरणांचं दर्शन जेव्हा 10,000 पायरी चढून आपण गिरनार गुरुशिखरावर दर्शनाला जातो तर ते आपण वर्षभरात केव्हाही दर्शन घेऊ शकतो, पण परिक्रमा ही वर्षातून एकदाच होते. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम. कवन सो काज कठिन जग माही, जो नहीं होई तात तुम पाही. जय श्री हनुमान, जय श्री राम, बजरंगबली मारुती राया की जय हो. जय गिरनारी. जय श्रीराम. दूध, छास वगैरे, चहा, कॉफी सर्व काही मिळतं. गिरनार परिक्रमा तुम्ही मनापासून करा, महाराजांनी आपली सर्व सोय केलेली आहे. जय गिरनारी. आपण फक्त इच्छा दाखवायची आहे, महाराज ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात. गिरनार परिक्रमेची असो की गिरनार गुरुशिखरवर दत्तचरणांच्या दर्शनाची इच्छा असो, आपण इच्छा व्यक्त केली तर महाराज आपल्याकडून ती इच्छा पूर्ण करून घेत असतात. चला, जय गिरनारी. जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त शरणम. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शास्त्रानुसार एकूण 3 गिरनार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. म्हणून शक्य झाल्यास 3 गिरनार परिक्रमा करा. नसेल शक्य तर कमीत कमी जन्मात येऊन एकदा तरी गिरनार परिक्रमा करावी आणि एकदा तरी गिरनार गुरुशिखरावर दत्त पादुकांचं दर्शन घ्यावं. दत्तचरणांचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, गिरनार परिक्रमेचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे, त्यात फक्त आणि फक्त मी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि यात तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओ पाहताय. म्हणून गिरनार परिक्रमेचा भाग 1 हा व्हिडिओ पहा आणि हा गिरनार परिक्रमेचा भाग 2 आहे, त्यामुळे दोघं व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्कीच सविस्तर माहिती मिळेल. त्याचबरोबर गिरनार परिक्रमेचे 2022ची गिरनार परिक्रमा कशी झाली, दत्तचरणांचं दर्शन कशा पद्धतीने घेतलं, सर्व व्हिडिओ आहेत ते पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याची थोडी जरी मदत झाली तरीही मला नक्कीच त्याचा आनंद होईल. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. आणि एक लक्षात घ्या, जर आपण इच्छा व्यक्त केली तर महाराज आपली इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात. आणि कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला गिरनार परिक्रमेविषयी, गिरनारविषयी माहिती मिळत असते आणि आपली देखील इच्छा होते. महाराजांवर दृढ विश्वास असेल तर नक्कीच गिरनार यात्रा तुमची सफळ संपूर्ण महाराज करून घेतातच. पालखी घेऊन परिक्रमा केलेली आहे तर त्यावेळी देखील छान अशी भजनं म्हटली गेली, छान अशी पदं म्हटली गेली. तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा. खूप तुम्हाला नक्कीच छान आनंद होईल आणि प्रत्यक्ष तुम्ही गिरनार परिक्रमा करत आहात याचा तुम्हाला नक्कीच जाणीव होईल, कारण खूप छान वाटलेलं. तर पहा, त्याचबरोबर अशक्यही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येईल. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळणारच आहे. अगदी 100 वर्षाच्या आजी देखील परिक्रमा करत होत्या. त्याचबरोबर जे काही एक व्यक्ती होते, दत्तभक्त होते, तर त्यांनी देखील परिक्रमा केलेली आहे. ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. परिक्रमेदरम्यान एक दत्तभक्त होते, हँडिकॅप होते, पण तरीही ते परिक्रमा करत होते. खूप छान वाटलं त्यांना बघून. खूप म्हणजे अभिमान वाटला, गर्व वाटला त्यांच्यावर. आणि स्वामी आहेत आणि अशक्य गोष्टी शक्य करतात याची प्रचिती आपल्याला परिक्रमा करत असताना नक्कीच येत असते.
जर महाराजांवर आपली श्रद्धा असेल, दृढ विश्वास असेल महाराजांवर, तर अशक्य ही शक्य करतात स्वामी याची प्रचिती तुम्हाला येईल. ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहेत, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. आणि बऱ्याच वेळेला गिरनार परिक्रमा करत असताना रात्री मुक्काम करणं देखील महत्त्वाचं असतं. जर तुम्ही मुक्कामाला थांबणार असतील तर पहा, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अगदी पिठापासून तर भाजी, फळभाजी वगैरे सर्व काही परिक्रमेमध्ये आपल्याला मिळत असतं. रात्री मुक्कामाला थांबणारे अनेक दत्तभक्त असतात. त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला अतिशय वेगवेगळ्या पोशाखातले देखील लोक दिसत असतील, म्हणजे ते ज्या भागात राहतात तिथला ते पोशाख परिधान त्यांनी केलेला असतो. तर पहा, लक्षात घ्या, जेव्हा आम्ही परिक्रमा करत होतो तर अतिशय वेगळ्या भागातील असतील त्या मावशी, मला माहीत नाही, पण त्यांची राहणी वेगळी होती. वेगळ्या पद्धतीचे कपडे त्यांनी परिधान केलेले होते, पण अतिशय सुंदर, आणि त्यांच्या भाषेत ते दत्तांची छान अशी सुंदर गाणी म्हणत होते, भजनं म्हणत होती. खूप छान वाटत होतं. त्यांची भाषा जरी आम्हाला कळत नव्हती, पण ज्या लयीमध्ये आणि ज्या आत्मीयतेने, विश्वासाने ते भजनं म्हणत होती, मनाला खूप छान वाटत होतं, खूप आनंद मिळत होता. हलो मारा मारा हलो गिरनारी महाराज नो प्रसाद लेता जाओ मारा भगवान हलो मारा भगवान हलो करशन काका हलो एक हलो महाराज हलो दर्शन हो प्रसाद लेवा मारा. तुम्ही पाहू शकतात की ह्या ठिकाणी ते आपल्याला किती आग्रहाने बोलवत आहे, प्रसाद घेण्यासाठी बोलवत आहेत. ह्या पद्धतीने इथे गिरनार परिक्रमा करताना ते सेवा करत असतात. हलो हलो मारा वाला गिरनारी जय गिरनारी, जय जय गिरनारी, चलो भाई जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि थोडी धूळ देखील आहे. केस वगैरे सर्व त्याच्यावर धूळ बसलेली आहे, पण किती गर्दी आहे आणि धूळ देखील झालेली आहे. भेटूयात थोड्या वेळात. जय गिरनारी. तर आता आपण जिनाबाबांची मढी आहे तिथपर्यंत आलेलो आहोत, आणि ह्या ठिकाणी आपल्याला जो सरळ जाणारा रस्ता आहे तिथूनच आपल्याला चालत जायचं आहे. तुम्ही ॲरो पाहू शकतात, कारण काही वेळेला थोडं कन्फ्युजन होतं, पण गिरनार परिक्रमा करताना हा सरळ रस्ता आहे. जय गिरनारी, जिनाबाबा की मढी या ठिकाणी. इकडेही आपल्याला दर्शनाला जायचं आहे उजव्या हाताला. जिनाबाबा की मढी नंतर थोडं पुढे गेल्यावर त्या ठिकाणी बरेच नागासाधू असतात, तर त्यांच्या नजरेला नजर आपण भिडवायची नाही. त्यांना जय गिरनारी बोलायचं आणि आपण पुढे निघायचं आहे. आपल्या पर्समध्ये 10-20 रुपये सुटे असू द्यायचे आहेत, की जेणेकरून इच्छा असेल तर तुम्ही त्यांना दक्षिणा द्यायची आणि जय गिरनारी म्हणून लवकर पुढे निघायचं आहे. आमच्या दादांनी आम्हाला ग्रुपमध्ये हे अगोदरच सांगितलेलं होतं, त्यांच्या नजरेला नजर आपण भिडवायची नाही. जय गिरनारी, जय गिरनारी. जय जय गिरनारी. महाराजांच्या कृपेने आम्ही आता जिनाबाबा की मढी इथपर्यंत आलेलो आहोत, आणि आता 9:30 वाजले. तर आता आम्ही पुढे जातोय. तुम्ही पण आमच्यासोबत चला, महाराज तर आहेतच आपल्यासोबत. चला निघूया. जय गिरनारी, तेरा भरोसा है. जय गिरनारी, खबर ले हमारी. चलो जय गिरनारी, श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे जे महाराज आहेत तर चढवावा मारुती आहे, तर तिथे ते पूजा करतात. स्वामी समर्थ महाराजांचेही तिथे आहेत, स्वामीही देखील आहेत, आणि तिथले हे पुजारी आहेत. वाहते ना, बताइए. मेरा नाम चढ़ा हुआ हनुमान जी पहली पायरी पे स्वामी जी की मूर्ति है, वहाँ पे बिठाया, वो प्रतिष्ठा किया है 3 साल पहले. वहाँ का मैं सेवा पूजा कर रहा हूँ स्वामी जी. अरे हाँ, श्री स्वामी समर्थ. जय गिरनारी. पालखी घेऊन परिक्रमा करत असताना छान अशी दत्त महाराजांची, स्वामींची भजनं, पदं म्हटली गेली. तर ते काही क्लिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, की जेणेकरून
तुम्हालाही संपूर्ण गिरनार परिक्रमा करण्याचा आनंद मिळावा, मानसिक आनंद मिळावा. जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त. आणि त्यानंतर श्री नरेश दादांनी अतिशय सुंदर असं हे भजन म्हटलेलं हे गीत मला खूप आवडतं. माझं खूप आवडतं असं हे गाणं आहे. छान. श्री गुरुदेव दत्त. हरे कृष्णा. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, शाम देखा 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 मेरा शाम देखा. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा. राधा तेरा शाम मैंने गोकुल में देखा, राधा तेरा शाम मैंने गोकुल में देखा, राधा तेरा शाम मैंने गोकुल में देखा, राधा तेरा शाम मैंने गोकुल में देखा. माखन चुराते हुए फिर राधा तेरा शाम देखा, आते हुए राधा तेरा शाम देखा. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, शाम देखा 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 मेरा शाम. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा. राधा तेरा शाम मैंने नंदगांव में देखा, राधा तेरा शाम मैंने नंदगांव में देखा, राधा तेरा शाम मैंने नंदगांव में देखा, राधा तेरा शाम मैंने नंदगांव में देखा. गैया चराते हुए कि राधा तेरा शाम देखा, गैया चराते हुए कि राधा तेरा शाम देखा. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा. शाम देखा मेरा शाम देखा, शाम देखा मेरा शाम देखा, शाम देखा मेरा शाम देखा, शाम देखा मेरा शाम देखा. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही
किसी ने मेरा श्याम देखा। राधा तेरा श्याम मैंने वृंदावन में देखा। राधा तेरा श्याम में देखा। राधा तेरा श्याम मैंने वृंदावन में देखा। राधा तेरा श्याम मैंने वृंदावन में देखा। रास रचाते हुए कि राधा तेरा श्याम देखा। रास रचाते हुए कि राधा तेरा श्याम देखा। राधा ढूंढ रही किसी ने मेरा 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 श्याम देखा। श्याम देखा 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 मेरा श्याम देखा। राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा। राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा। राधा तेरा श्याम मैंने मथुरा में 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 देखा। बांसुरी बजाते हुए कि राधा तेरा श्याम देखा। बांसुरी बजाते हुए राधा तेरा श्याम देखा। राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा। राधा ढूंढ रही जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू संसाराचा दीर्घ पसारा कोणी वाढविला वंश वृक्ष हा वटवृक्षा परी कोणी घडविला स्वामी चरणाचा गुरु चरणाचा कस्तुरी गंध करी नसरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू आरती ओ वाढू बाबा भवसागर तारू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू अखंड फुले ज्ञान सद्गुरु आम्हाला भावे मूर्ती मनोहर सगुण रूप हे फुले बिंबावे चिंतेचा वारा सरोनी गत आनंद परू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू आरती ओ वाढू बाबा भवसागर तारू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू अवतारात ही तुझी पाऊले सदैव उमटावी परमार्थाच्या गाली त्याची ओळख ती व्हावी नित्यानंदाचा मुक्तानंदाचा माझ्या पांडुरंगाचा परिहा बाबा हृदय बसू गुरु महाराज गुरु माझा जीवन उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत. त्याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. डगरी जोडी होती त्यांच्या डाव्या बदलेत भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बदलेत. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पुण्या वाटेने गेले माझे शिवदेव दत्त पुण्या वाटेने गेले माझे शिवदेव दत्त. त्याचा लागे ना अंत. त्याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. मेळा होता त्यांच्या संगत. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत. नावांचा नाद घुमतो माझ्या कानात फळावांचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मुंगा मनात गुरुदेव दत्त मेळा ध्यानात.
अशा पद्धतीचा रस्ता सुरू झालेला आहे. असे मोठे मोठे दगड असतात रस्त्यात. जय गिरणारी. ह्या ठिकाणाहून तुम्ही दत्त महाराजांचं जे आपलं गुरु शिखर आहे 10,000 पायरी चढून गेल्यानंतर दत्त शिखर आहे ते मंदिर आपल्याला ह्या इथून पाहायला मिळतं. छान वाटलं परिक्रमा करताना महाराजांचंही दर्शन होतंय. जय गिरणारी. जय जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त. हो मी पण पाहते. इथून तुम्ही दत्त महाराजांचं जे गिरनार शिखर आहे ते आपल्याला दिसतं. गिरनार गुरु शिखर ज्या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरण पादुका आहेत ते आपल्याला इथून पाहायला मिळतं. जय गिरणारी. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. गिरनार गुरु शिखरास कोटी कोटी नमस्कार असो महाराज. जय गिरणारी. चला जय गिरणारी. हा आपण गेलो होतो ना बेटा काल, तेव्हा शूट केलेलं ना, तर तेव्हा तिथले कोणी असतील तर ते विचारत होते की व्हिडिओ आला का तो. नाही अजून तर आपण परिक्रमा टाकू. घरी गेल्यानंतर 4-5 दिवसानंतर. जय गिरणारी. अरे बोला, थकले का? ए बाबू. जय गिरणारी. किती लहान लहान बाळ परिक्रमा करतायत. महाराजांचीच कृपा. जय गिरणारी. धीरे धीरे. किती लहान लहान मुलं आहेत. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी खूप मोठे मोठे दगड देखील आहेत. म्हणून आपण परिक्रमा करताना घाई न करता व्यवस्थित सावकाश काळजी घेऊन परिक्रमा करायची आहे. महाराजांचं नामस्मरण करत परिक्रमा करायची आहे. इथे आपण शर्यत लावलेली नाही, त्यामुळे आपण आपल्या परीने, प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड वेगळा असतो, त्यानुसार आपण परिक्रमा करायची आहे पूर्ण श्रद्धेने आणि
श्री दत्तात्रेयांचं नामस्मरण करत आपण परिक्रमा करायची आहे. जय गिरणारी. जय गिरणारी. हा रस्ता मी तुम्हाला का दाखवते, कारण तुमच्या जे नवीन येणारे आहेत तर त्यांना माहिती व्हावी की कशा पद्धतीचा परिक्रमेचा मार्ग आहे. जे नवीन येणार असतात तर म्हणजे पहिल्यांदा येणार असलं तर आपल्याला थोडी भीती असते, रस्ता कसा असेल, होईल की नाही आपल्याकडून. महाराज आपल्याकडून करून घेत असतात, पण तरी आपण कुठेतरी आपणच कमी पडतो त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पायी हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. पायी हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. जय गिरणारी श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. आता आम्ही जिनाबाबा की मडी आहे त्यापासून बऱ्याच पुढे आलेलो आहोत. छान वाटतंय, तुम्ही पाहू शकतात. खूप हिरवळ आहे, मस्त जंगलातून छान वाटतंय. खूप मस्त अनुभव असतो गिरनार परिक्रमेचा. गेल्या वर्षी देखील महाराजांनी अतिशय छान अशी परिक्रमा करून घेतलेली. अशीच त्यांची अखंड कृपा राहो आणि आमच्याकडून अनेक गिरनार वारी घडो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. त्याचबरोबर अनेक परिक्रमा महाराजांनी आमच्याकडून करून घ्याव्यात. मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा अथर्व. चला आपण थोड्या वेळात भेटूया. गिरनार परिक्रमा करताना बरेच सबस्क्रायबर भेटले, व्ह्युअर्स भेटले. खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. पण काहींचं मी शूट नाही घेऊ शकली. त्यांच्याशी मी बोलली, पण थोडं शूट घ्यायला हवं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. जर त्या ताई व्हिडिओज पाहत असतील तर सॉरी, आणि नेक्स्ट टाईम आपण पुन्हा भेटूया. जय गिरणारी. परिक्रमा करताना काही ठिकाणी अशा पद्धतीचा रस्ता आहे, हे तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी शूट केलेलं आहे. जय गिरणारी. जय जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय जय गिरणारी. आता आम्ही थोड्या वेळात महाकाली मंदिर आहे तिथे पोहोचणार आहोत. त्यानंतर मग थोडं काहीतरी खाणार आणि मग आम्ही पुढे चालायला सुरुवात करणार आहेत. छान वाटतंय, खूप गर्दी आहे. रस्ता पण खूप सोपा आहे असं नाही, पण महाराजांच्या कृपेने होऊन जातं. आपली इच्छा असेल, इच्छाशक्ती जर आपली स्ट्रॉंग असेल तर सर्व काही शक्य असतं. आणि महाराजांवर विश्वास असेल मग तर काही बघणंच नाही. जय गिरणारी अथर्व. जय गिरणारी. आमचा छोटा गिरणारी आहे तो. जय जय. भेटूया थोड्या वेळात. बेन आम्हाला
रस्तो में ना बजे से खूप गर्दी आहे आणि आता बराच वेळ झालेला आहे, दुपार झालेली आहे जवळपास, म्हणून खूप ठिकाणी लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा सरबत असं लोक घेत आहेत. खाण्याचे पदार्थ आहेत, तिथे बसून ते खात आहेत. काहींनी घरून आणलेलं असतं, पण शक्यतो घरून कोणी आणत नाही आणि अगदीच आणलं तर थोडंफार असं आपल्यासोबत असावं म्हणून काहीतरी आणतात. हलकं फुलकं असं आपल्यासोबत असू द्यायचं. चला, जय गिरणारी, जय जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. आता आम्ही गिरणार परिक्रमेत आहोत आणि आम्ही आता थोडंसं काहीतरी खाणार आहोत. तर ते काय खातोय पहा. घरून आम्ही पोहेचा चिवडा आणलेला होता आणि थोडे ड्रायफ्रुट्स होते, खडी साखर होती, चॉकलेट्स होत्या, असं थोडंसं सोबत ठेवलेलं. इथे भरपूर आहे खाण्यासाठी, पण आम्ही थोडंसं आणलं होतं. म्हटलं अथर्व पण सोबत आहे, समजा त्याला भूक लागली किंवा आपल्याला वाटलं तर आपल्याकडे असलेलं बरं, म्हणून कधीही कुठेही जाताना थोडा तरी खाऊ आपल्यासोबत ठेवायचा. तर पहा, जय गिरणारी. जय गिरणारी, जय गिरणारी. भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी सर्वांना. जय माता दी. जय महाकाली मात की जय. आदिशक्ती आदि माया जगदंबा की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जय माता दी. जय हो, जय हो. जय महाकाली माता. जय माता. परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर 12 किलोमीटरवर जिनाबाबा की मढी हे स्थान येतं. त्यानंतर पुढे 8 किलोमीटरवर महाकाली मातेचं स्थान येतं. महाकाली मंदिर आहे, ते मालवेला स्थान आहे, म्हणजे मालवेला आहे त्या ठिकाणीच मातेचं मंदिर आहे. आणि महाकाली मातेच्या मंदिरापासून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचं स्थान आहे. बोरदेवीच्या दर्शनानंतर आपण भवनाथ महादेव मंदिराकडे जाणारा जो रस्ता असतो तिकडून आपण तलेटी या ठिकाणी पोहोचतो आणि आपली परिक्रमा पूर्ण होते. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आम्ही महाकाली मातेच्या इथे दर्शन घेतल्यानंतर बरंच पुढे आलो आणि त्या ठिकाणी चढ आहे आणि त्यानंतर उतार देखील तेवढंच तीव्र आहे. पण काही कारणास्तव त्या ठिकाणी खूप जास्त ट्रॅफिक झालेली होती आणि खूप जास्त त्या ठिकाणी ट्रॅफिक होती, म्हणून आम्हाला गर्दीमध्ये थांबावं लागलं. आणि थांबलो म्हणजे त्या ठिकाणी जवळपास आम्ही 5 तास त्या ठिकाणी वेट करावा लागला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. कसं वाटलं रात्री जंगलात थांबलात तर? लय भारी. छान, एकदम अतिशय उत्कृष्ट. अथर्व, तुला कसं वाटलं? छान वाटलं ना? पुढच्या वर्षी थांबायचं ना जंगलात? ओके. जय गिरणारी, जय गिरणारी. तुम्ही पाहू शकतात मागच्या बाजूला देखील भंडारा सुरू आहे, प्रसाद वाटप चालू आहे. म्हणजे पूर्ण जेवण इथे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळू शकतं. पण जे सुरुवातीला आहे गिरनार चढताना त्या ठिकाणी आपल्याला पैसे पे करावे लागतात आणि इथे ते अन्नक्षेत्र खूप आहे. तर त्या ठिकाणीही तुम्ही प्रसाद घेऊ शकतात आणि प्रसाद घेतल्यानंतर आपण स्वइच्छेने तिथे दक्षिणा अर्पण करायची आहे. करायची म्हणजे ती आपली इच्छा आहे. इच्छा असेल तर आपण दक्षिणा अर्पण करू शकतो. आणि आता आपण बोरदेवी आणि भवनाथ ह्या ठिकाणी आलेलो आहोत.
तर बोरदेवीकडे जाणारा जो रस्ता आहे 1 किलोमीटर अंतर आहे, त्या ठिकाणी दर्शनाला जायचं आणि त्याच रस्त्याने पुन्हा आपल्याला ह्या बोर्डजवळ यायचं आहे आणि इथूनच आपण भवनाथ महादेव मंदिर आहे ज्या पद्धतीने ॲरो दाखवला आहे त्या रस्त्याने आपल्याला भवनाथ मंदिराकडे जायचं आहे, म्हणजे आपण तलेटीमध्ये पोहोचतो. आणि गिरनार परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण गेटमधून बाहेर पडतो तर त्यावेळेला दत्त शिखराकडे जाणारा जो रस्ता आहे उजव्या हाताला, तर त्या ठिकाणी गिरनार गुरु शिखराच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक व्हायचं आहे, महाराजांचे आभार मानायचे आहेत. तर तेव्हा आपली परिक्रमा पूर्ण होते. आणि बोरदेवीकडे जेव्हा तिकडे आम्ही गेलेलो तर काही ठिकाणचे मी व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत, कारण मोबाईलची चार्जिंग खूप कमी राहिली होती आणि मला जेव्हा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर गिरनार गुरु शिखराच्या पहिल्या पायरीवर जेव्हा दर्शनाला जायचं होतं तर ती क्लिप मला शूट करायची होती, म्हणून मी ते काही ठिकाणी शूट केलेलं नाही आहेत. तर लक्षात घ्या, बोरदेवीला जाऊन आल्यानंतर आपण भवनाथ रस्त्याने आपल्याला जायचं आहे, तेव्हा परिक्रमा पूर्ण होते. चुकण्याचा वगैरे काहीही संबंध येत नाही, लाखो लोक परिक्रमा करत असतात. त्याचबरोबर आम्ही रात्री मुक्कामाला त्या ठिकाणी थांबलेलो, म्हणजे जेव्हा महाकाली मातेचं दर्शन घेतल्यानंतर एक मोठा चढ येतो, तो चढ चढून उतरल्यानंतर आम्ही मुक्कामाला थांबलेलो. तर जवळपास आम्ही 4-5 तास जवळपास झोप घेतली आणि त्यानंतर आम्ही पहाटे 4:30 पावणे 5ला उठलो आणि 5 वाजता पुन्हा चालायला सुरुवात केलेली. तर 8 वाजेपर्यंत आम्ही तलेटीमध्ये पोचलो होतो. तर अशा पद्धतीने छान अशी आनंदात आमची परिक्रमा पूर्ण करून घेतली महाराजांनी. परिक्रमेमध्ये रात्री मुक्कामाला थांबायचं असेल तर जॅकेट, त्यासोबत काहीतरी पांघरायला अंथरायला आपण सोबत घेऊन यायचं आहे, पण ते आणताना खूप हेवी आणू नका, जेणेकरून तुम्हाला चालायला त्रास व्हायला नको, म्हणून सोबत थोडंफार काही असू द्यायचं आहे. आणि सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जी आम्ही गेल्या वर्षी देखील अनुभवली आणि ह्या वर्षी देखील बऱ्याच जणांची आम्ही ती गोष्ट पाहिली, म्हणून सांगते की महाकाली मातेच्या दर्शनानंतर तुम्ही पाणी वगैरे स्वतःजवळ ठेवायचं आहे, कारण त्यानंतर अतिशय तीव्र असा चढ आहे आणि अतितीव्र असे उतार आहेत. काही ठिकाणी पायऱ्या आहेत पण त्या बऱ्याच पुढे आहेत, म्हणून आपल्या स्वतःकडे पाणी असू द्यायचं आहे, कारण आपल्याला गरज भासली, आपल्याला कामात येईल किंवा इतरांना गरज पडली तर आपण इतरांनाही देऊ शकतो. ही महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे, कारण गेल्या वर्षी देखील तसंच घडलेलं आणि ह्या वर्षी देखील बऱ्याच जणांकडे पाणी संपलेलं आणि खूप ट्रॅफिक जाम होता. खूप जवळपास 25-30 हजार लोक त्या ठिकाणी वेटिंगमध्ये होती, म्हणून पाणी आपल्यासोबत असू द्यायचं आहे. त्याचबरोबर खडी साखर देखील सोबत ठेवायची आहे. इलेक्ट्रोल पावडर असेल, ग्लुकोज पावडर असेल, अशा पद्धतीने आपल्या जवळ असू द्या, जेणेकरून आपल्याला गरज पडली तर आपणही ते घेऊ शकतो किंवा जर इतरांना गरज असेल तर त्यांनाही आपण ते देऊ शकतो. ही महत्त्वाची माहिती प्रत्येकाने लक्षात असू द्यायची आहे. जय गिरनारी. गिरनार परिक्रमा असेल किंवा गिरनार गुरु शिखरावर चरण पादुकांचं दर्शन असेल तर कोणीही ते टाइमपास म्हणून किंवा एन्जॉय म्हणून करत नाही, कारण पूर्वजन्मातली काहीतरी पुण्याई असेल, पूर्व पुण्याई गाठी असल्याशिवाय, पदरी पुण्य असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. परिक्रमेमध्ये एवढी लोक तुम्ही पाहतायत, पण त्यांचं काहीतरी पुण्य असेल आणि म्हणून त्यांच्याकडून ही परिक्रमा होते, हे लक्षात घ्यायचं आहे. श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी जी रांग तुम्ही पाहताय ती प्रसादासाठी आहे. सकाळी चहा, नाश्ता वगैरे ते देखील तुम्हाला भेटू शकतं. जुनागडमध्ये प्रचंड प्रमाणात ह्या वर्षी देखील दत्तभक्त आलेले आहेत. दरवर्षी जवळपास 15 लाखापेक्षा जास्त लोक परिक्रमा करत असतात आणि ह्या वर्षी देखील जो अंदाज सांगण्यात आलेला आहे तर जवळपास 17 लाख लोकांनी 2023 गिरनार परिक्रमा केलेली आहे. 3-3.5-4 तास आम्हाला जवळपास ट्रॅफिकमध्ये गेले, पण जरी त्या ठिकाणी चढ होता आणि खूप जास्त वेळ थांबावं लागलं, पण आम्ही थांबलेलो आणि त्या ठिकाणी सर्वांनी मस्त बसलेलो आणि नामस्मरण करत वाट पाहत होतो कधी गेट एकदाचं उघडतं आणि आम्ही तिकडे जातो. छान वाटलं, पण जरी आम्ही तिथे थांबलो 4 तास थांबलो तरीही छान वाटलं. कंटाळा वगैरे असं काही आला नाही, कारण तिथे बसलो तेव्हा आम्हाला अजून चांगलं वाटलं.
सर्वांनी ते गेट उघडेपर्यंत सर्वजण बसून घेतलेलं. सर्वांनी जेवढे पण गिरणारी भक्त होते, खूप ट्रॅफिक जाम होती, पण जो जिथे होता तिथे प्रत्येकजण बसलेलं, त्यामुळे काही एवढं विशेष वाटलं नाही, छान वाटलं. हे व्हिडिओ जे तुम्ही आता पाहताय तर हे पहाटे 5 नंतरचे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि रात्री आम्ही थांबलेलो मुक्कामाला, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, पण काही ठिकाणचं मी शूट नाही केलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात अतिशय रात्रभर लोक परिक्रमा करत असतात. काही जण 2 तास जरा आराम करतात, पुन्हा चालायला सुरुवात करतात, तर काही जण रात्रभर जंगलात मुक्काम करतात, त्याच ठिकाणी जेवण वगैरे बनवतात, किंवा काही जण जिथे अन्नक्षेत्र असतात तिथे देखील प्रसाद घेत असतात आणि तिथे आपण दक्षिणा अर्पण करू शकतो. गिरनार परिक्रमा असो किंवा गिरनार गुरु शिखरावर चरणांचं दर्शन असो, तर गिरनारला जाण्यापूर्वी आपण काय काय घेऊन जायचं आहे याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही सर्च करा, नक्कीच तुम्हाला ती सर्व माहिती मिळेल. जेव्हाही तुम्ही गिरनार परिक्रमेला याल तर सोबत टॉर्च घेऊनच यायचं आहे. लाठी आणि टॉर्च आपल्यासोबत असायलाच हवी, कारण प्रचंड तीव्र असे चढ आहेत आणि तेवढेच तीव्र असे उतार देखील आहेत. मध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मोठे मोठे खड्डे आहेत, खूप दगडं आहेत. तुम्ही रस्ता पाहिलाच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, म्हणून सांगते की न विसरता टॉर्च आणि काठी आपल्यासोबत घेऊन यायची आहे. कारण काही ठिकाणी जेव्हा अंधार झाला तर तेव्हा आपल्याला टॉर्चचा उपयोग होऊ शकतो, म्हणून टॉर्च आणायला विसरू नका. त्याचबरोबर मोबाईलला चार्जिंग पूर्ण केलेली असेल तरीही आपण फोटो व्हिडिओ शूटमध्ये आपली मोबाईलची चार्जिंग संपते, अशा वेळेला पॉवर बँक सोबत आणलं तर अतिउत्तम. कारण चुकून काही गरज पडली तर तुम्ही कोणाला तरी कॉन्टॅक्ट तरी करू शकतील, म्हणून पॉवर बँक सोबत घेऊन या आणि चार्जिंग करून आणा. तर जेवढं शक्य होतं तेवढी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. पुन्हा एकदा सांगते, महाकाली मातेच्या मंदिराजवळ मुक्काम करू शकतात. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट मोठा चढ आहेत आणि उतार आहे, त्यानंतर मग तुम्ही तिकडेही थांबू शकतात. रस्त्यावर देखील जंगलात तुम्ही थांबलात तरीही चालू शकतं. जंगलात म्हणजे खूप लोक असतात, जवळपास 10-15 लाख लोक असतात आणि म्हणून भीती वाटण्यासारखं काही नाही आहे. फक्त अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी आपण घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अन्नक्षेत्र आहेत, त्या ठिकाणीही तुम्ही थांबू शकतात. 2-3 तास आराम केल्यानंतर तुम्हाला अजून फ्रेश वाटेल. आम्ही पूर्ण रात्र जंगलात मुक्काम केला ह्या वेळेला, खूप छान वाटलं आम्हाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना जय गिरणारी. तर काल आम्ही महाकाली मातेच्या इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही जो पुढचा चढ आहे तो चढलो आणि उतरलो. पण काल प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालेली आणि त्या ठिकाणी आम्हाला थांबायला लागलं. त्यामुळे उशीर झालेला, आणि उशीर जरी झाला किंवा झाला नसता तरी देखील आम्ही जंगलात मुक्काम करायचा ह्या विचाराने आम्ही जॅकेट वगैरे नेलेलं होतं, अंथरण्यासाठी देखील होतं. कारण गेल्या वर्षी आम्ही जंगलात मुक्काम केला नव्हता, म्हणून ह्या वर्षी आम्ही ते घेऊन गेलेलो आणि नंतर आम्ही पुढे रात्री छान मुक्काम केला. खूप छान वाटतंय आम्हाला. जरा फ्रेश झालो, कारण आता कंटिन्यू चालल्यामुळे थोडं थांबलो. अगोदर खाल्लं आम्ही त्या ठिकाणी. जेवणाचे देखील भरपूर ठिकाणी असतं आणि जेवणाची म्हणजे समजा तुम्ही वडे असतील किंवा भजी असेल ते जरी खाल्लं तरी पण काही त्रास होणार नाही आणि टेस्ट देखील खूप छान होती. त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ म्हणजे बऱ्यापैकी आम्ही पूर्ण रात्रभर आम्ही
जंगलात मुक्काम केला ह्या वेळेला आणि त्यानंतर आता 5 वाजलेले आणि 5 वाजता आम्ही निघायला सुरुवात केलेली आहे. खूप चांगलं वाटतंय कारण जंगलात राहण्याची देखील इच्छा होती. गेल्या वर्षी आम्ही राहिलो नव्हतो पण ह्या वर्षी आम्हाला जंगलात मुक्काम करायची इच्छा होती तर ती पूर्ण झालेली आहे महाराजांच्या कृपेने. छान पांघरायलाही होतं, अंथरायलाही होतं आणि आता आम्ही निघालोय ज्या ठिकाणी दत्त महाराजांची पहिली पायरी येते त्या ठिकाणी आम्ही आता जाणार तलेटीमध्ये. त्या गिरणाच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून मग आमची परिक्रमा पूर्ण होईल. चला तर भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी, जय जय गिरणारी. जय गिरणारी, जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आता 7 वाजलेले आहेत. आम्ही 5 वाजता सुरू केलेलं कारण आम्ही बऱ्याच म्हणजे बोरदेवीच्या अलीकडे होतो. ज्या ठिकाणी तुम्ही बोर्ड मी तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये की एक रस्ता भवनाथ महादेव मंदिराकडे जाणारा होता आणि एक रस्ता बोरदेवीकडे जाणारा होता. त्याच्या अलीकडेच आम्ही थांबलेलो होतो म्हणून म्हणजे बऱ्यापैकी रात्रभर आम्ही तिथेच होतो. छान अशी झोप झाली आणि नंतर आम्ही चालायला सुरुवात 5 वाजता केली. आता 7 वाजलेले आहेत पण अजून आम्ही जे गेट आहे परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ज्या गेटमधून आपण बाहेर निघतो ते गेट अजून आलेलं नाही आहे. त्यावरून हे मी का सांगते कारण तुम्हाला अंदाज यावा की जरी आपण त्या ठिकाणी मुक्कामाला थांबलो तरी देखील आपल्याला भवनाथ महादेव मंदिराचं किती डिस्टन्स आहे आणि किती वेळ लागू शकतो हे तुमच्या लक्षात येईल. आणि असंही प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड हा वेगळा असतो त्यामुळे तुम्हाला वेळ जास्तही लागू शकतो किंवा कमीही लागू शकतो पण एक अंदाज यावा म्हणून तुम्हाला ते सांगितलं. आता हा सरळ रस्ता आहे भवनाथ महादेव मंदिराकडे जाणारा आणि हा शॉर्टकट आहे. तुम्ही पाहतायत व्हिडिओमध्ये बरेच जण जो शॉर्टकट आहे तिकडून जात आहेत पण ग्रुपने असतील तर अर्धी लोक इकडून अर्धी इकडून असं झालं तर तुमची फजिती होऊ शकते. कोणी मागे राहील, कोणी जास्त पुढे जाईल. पण काळजी करू नका, स्पॉट सांगून ठेवायचे ठिकठिकाणी. थोड्या वेळानंतर तर आपले जे फॅमिली मेंबर असतील किंवा ग्रुप मेंबर असतील ते तर तुम्हाला भेटत राहतील. पण समजा खूप गर्दीमुळे जर नाहीच भेटले तर मग अशा वेळेला जे मेन स्पॉट आहे जसं की महाकाली सुरुवातीला परिक्रमेला सुरुवात करतो तेव्हा जे मालवेला आहे किंवा जिनाबाबा की मडी आहे, त्यानंतर महाकाली मंदिर, त्यानंतर पुढे बोरदेवी किंवा असं ठिकठिकाणी जे काही स्पॉट आहेत ते सांगून ठेवायचे की जर मध्ये कुठे नाहीच भेटलात तर त्या ठिकाणी मी जाऊन थांबेल असं सांगून ठेवायचं म्हणजे कोणालाही टेन्शन येणार नाही. आता इकडे गर्दी कमी आहे कारण बरीच लोक ही शॉर्टकटने गेलेली आहेत. शॉर्टकट म्हणजे थोडं जंगलातून आहे तो रस्ता पण जो मेन रस्ता आहे तिकडूनच आम्ही गेल्या वेळेस पण गेलो होतो. मागच्या वेळेस आम्ही म्हणजे 2022ची जी परिक्रमा होती तेव्हा आम्ही परिक्रमेमध्ये रात्री मुक्काम केला नव्हता कारण आमची तेव्हा पहिली परिक्रमा होती आणि आम्हाला खूप जास्त आयडिया नव्हती. आणि यूट्यूबवर मी बरेच व्हिडिओ पाहिले होते पण त्यात हवी तशी मला सविस्तर माहिती मिळाली नव्हती म्हणून मला थोडी कुठेतरी भीती होती. पहिल्यांदा करतोय, महाराज तर आहेत सोबत पण तरीसुद्धा आपणही काळजी घ्यायलाच हवी. सर्व गोष्टी महाराजांवर सोडून नाही चालणार. सर्व गोष्टी करणारे तर तेच आहेत पण तरी आपण आपल्या हातून आपण चुकीच्या गोष्टी करायच्या आणि नंतर मग महाराजांना दोष देणं हे चुकीचं आहे. म्हणून ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या आपणच करायच्या आहेत. काळजी घ्यायची आहे. लहान मुलं असतील तर पाण्याची बॉटल जवळ ठेवायचीच आहे कारण
महाकाली मातेच्या मंदिरानंतर तिथे देखील आहेत, पण बऱ्याच पुढे चढ आहे, उतार आहे, बरंच अंतर आहे. त्यावेळेला पाण्याची खूप गरज असते आणि त्यावेळेला पाणी उपलब्ध नसतं, त्यांच्या स्वतःकडे नसतं. त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील स्टॉल वगैरे नसतात. म्हणून पाणी प्रत्येकाने आपल्यासोबत ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची फजिती होणार नाही. कारण ज्या गोष्टी पाहतोय, अनुभवतोय, त्याच्यातून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असते. चला भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, ह्या वाक्याची तुम्हाला परिक्रमेदरम्यान नक्कीच प्रचिती येईल. मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे. परमेश्वरावर जर आपली दृढ श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर आपण अगदी चांगले असलो तरीही परिक्रमा करूच शकतो. पण आपण फिजिकली अनफिट असलो तरीही जर आपला विश्वास असेल परमेश्वरावर आणि जर आपली इच्छा असेल तर दत्तकृपेने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होत असते. कारण काही वेळेला आपण फिजिकली अनफिट असूनही जर परिक्रमा किंवा गिरनार गुरु शिखरवर जर जाऊ शकत असू तर तेव्हा समजायचं की परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे, म्हणूनच आपण हे करू शकतो. कारण जर आपला विश्वास नसेल तर तुम्ही कितीही फिट असाल तरीही तुम्ही परिक्रमा करू शकत नाही आणि महाराजांच्या आशीर्वादाशिवाय या गोष्टी शक्य होत नाही. जय गिरणारी अंकल, जय जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. कसं वाटतंय? आमची गिरनार परिक्रमा महाराजांच्या कृपेने अतिशय छान, आनंदात, सुखात आणि यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. आता अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. चला तर भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी. जय गिरणारी अथर्व. जय गिरणारी. आणि आता रस्ता अगदी चांगला आहे, व्यवस्थित आहे. गिरनार परिक्रमा 2022चे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. गिरनार गुरु शिखराचा देखील व्हिडिओ आहे, ते जरूर पहा. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याचबरोबर 2023ची गिरनार परिक्रमा भाग 1 आणि भाग 2 असे 2 व्हिडिओ आहेत. दोघंही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. काही माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, तर काही ह्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जे पाहताय तर ती व्यक्ती ध्यानस्थ होते आणि गेल्या वर्षी देखील मी अशा पद्धतीचं शूट केलेलं आणि ती क्लिप ॲड केलेली होती. प्रत्येकाची श्रद्धा आणि विश्वास असतो. जय गिरणारी. तर हे आहे गेट आणि स्वामींच्या कृपेने, दत्त कृपेने आमची गिरनार परिक्रमा आनंदात सुफळ संपूर्ण झालेली आहे. निर्विघ्नपणे अतिशय आनंदात परिक्रमा पूर्ण झालेली आहे. खूप छान वाटलं. जय गिरणारी. तेरा भरोसा है भारी. जय गिरणारी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कुलस्वामिनी मात की जय. आदिशक्ती आदि माया जगदंबा की जय. जय श्रीराम. खूप छान वाटतंय. पुढच्या वर्षी पण महाराजांनी आमच्याकडून परिक्रमा करून घ्यावी ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी. जय सियावर रामचंद्र की जय. पवनसुत हनुमान की जय. जय जय हो. जय जगदंबा की जय हो. जय बजरंगबली की जय हो. पवनसुत कठिन हो.
असंच गिरणार गुरु शिखरमध्ये पण छान दर्शन करतात. जय हो. अद्भुत आहे. स्टॉप करा. तर अशा पद्धतीने गिरनार परिक्रमा 2023ची परिक्रमा महाराजांनी छान अशी पूर्ण करून घेतली. खूप आनंद वाटत होता, खूप उत्साह होता आणि छान वाटत होतं. थकवा अगदी नावालाही नव्हता. खरंच मस्त वाटलेलं. त्या ठिकाणी तुम्हाला जे काही दिसतंय पहिल्या पायरीजवळ चप्पल्स आहेत किंवा बॉटल्स आहे किंवा अजून काही थोडंफार कचरासारखं जे काही दिसतंय, पण लक्षात घ्या लाखो लोक असतात तेव्हा ह्या गोष्टी थोड्याफार राहणारच आहेत. याकडे दुर्लक्ष करून आपला जो हेतू आहे तो आपण साध्य कसा होईल त्याकडे लक्ष द्यायचं असतं. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. तर दत्त कृपेने आणि कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने स्वामी कृपेने आमची गिरनार परिक्रमा स्वामींनी अतिशय आनंदात उत्साहात आणि यशस्वीरित्या पूर्ण करून घेतली आमच्याकडून. त्याबद्दल परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद. सर्व देवांना कोटी कोटी धन्यवाद. आणि अशीच परमेश्वराची आमच्यावर कृपा राहो. तशीच ज्यांना गिरनार परिक्रमा करण्याची इच्छा आहे त्यांचीही महाराज इच्छा नक्कीच पूर्ण करतील. म्हणून जर तुम्हाला गिरनार परिक्रमा करायची असेल तर गिरनारचे सर्व व्हिडिओ पहा. हे मी का सांगते, कारण नवीन जे असतात पहिल्यांदा येणारे असतात तर त्यांना मनात भीती असते. पण आणि रस्ता कसा आहे किंवा जे काही प्रश्न आहेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. म्हणून गिरनार परिक्रमा गिरनार गुरु शिखरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही जरूर पहा. त्याचबरोबर गिरनार परिक्रमा 2022ची देखील स्टार्ट टू एंडचे जेवढे दिवस आम्ही गिरनारमध्ये होतो प्रत्येक दिवसाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणून ते व्हिडिओ तुम्ही पहा. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ देखील म्हणजे त्या 2022च्या गिरनार परिक्रमेची गिरनार गुरु शिखरची दत्तयाग पालखी सोहळा ते सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तेव्हा ते व्हिडिओ पहा. आणि ह्या वर्षाचे 2023चे देखील व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि ह्या वर्षी म्हणजे 2022चे जे मी व्हिडिओ टाकले होते त्यामुळे अनेक दत्त भक्तांना त्याची मदत झाली. मला खूप आनंद वाटला. कारण आता जेव्हा मी गिरनारला आली तेव्हा खूप जण मला भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की आम्हाला तुमच्या व्हिडिओमुळे माहिती झाली किंवा मदत झाली, जे काही प्रश्न होते त्यांची उत्तरं मिळाली, तर मला खूप मनापासून आनंद झाला. आणि गिरनार परिक्रमा करत असताना देखील बरेच सबस्क्रायबर भेटले. मला खूप आनंद वाटला. कारण एवढ्या लाखो भक्तांमध्ये दत्त भक्तांमध्ये मला ओळखलं, मला खूप छान वाटलं. आणि ही माझी स्वतःची ओळख नाही, हे फक्त माझ्या स्वामींमुळे माझ्या दत्त महाराजांमुळे आणि माझ्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादामुळे एवढ्या लाखो लोकांमध्ये मला ओळखलं. ही माझी ओळख कोणामुळे आहे तर ती माझ्या महाराजांमुळे आहे. मला खूप छान वाटलं, स्वामींमुळे मला ओळखलं.
तर ज्यांना मदत झाली त्यांनी देखील भरभरून सांगितलं त्याच्यामुळे, आणि माझा पर्पजच तो होता की गिरनारचे किंवा कोणतेही जे व्हिडिओ असतात लॉग असतात तर ते टाकण्यामागचा उद्देशच हा असतो की त्या ठिकाणी आमच्या मेमरीज राहाव्यात, सेव्ह राहाव्यात, आणि जेव्हाही आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही देखील ते व्हिडिओ पाहू शकतो. त्याचबरोबर जे नवीन आहेत त्यांना त्याची मदत व्हावी म्हणून मी ते व्हिडिओ टाकते आणि सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून जे जाणार असतील तर त्यांना अगोदर त्यांची मानसिक तयारी होणं महत्त्वाचं असतं. मानसिक तयारी झाली की शारीरिक तयारी आपली होत असते. म्हणूनच मनाची दृढ निश्चय केला की सर्व काही महाराज आपल्याकडून करून घेत असतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही फक्त मनात इच्छा करा गिरनारला येण्याची, गिरनार परिक्रमा करण्याची, महाराज नक्कीच पूर्ण करत असतात. तर अशा पद्धतीने आमची गिरनार परिक्रमा 2023 ची गिरनार परिक्रमा स्वामी कृपेने छान संपूर्ण अतिशय आनंदात, उत्साहात आणि यशस्वीरित्या पूर्ण करून घेतली महाराजांनी. खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. काही ठिकाणी मी व्हिडिओ शूट करू नाही शकली कारण गर्दी खूप होती. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की मोबाईलची चार्जिंग देखील खूप कमी राहिली होती, म्हणून मी काही ठिकाणच्या क्लिप्स घेतलेल्या नाहीत ह्या वर्षाच्या, पण गेल्या वर्षी देखील बऱ्याच आहेत. आणि काही ठिकाणी रस्ता एवढा खराब होता की एका हातात दत्त पादुका, स्वामी पादुका घेणं, त्याचबरोबर एका हातात काठी आणि शूटिंग पण करणं थोडं कठीण होत होतं. रस्ता खराब असल्यामुळे मी काही ठिकाणी शूट करू शकली नाही, पण जेवढं जमलं तेवढं मी नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रस्ता कसा आहे वगैरे ते थोडं शूट केलं की जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळावी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका. जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ.